तुमच्या असतात। ज्या पद्धतीने फसवाफसवी करण्याचं काम तुम्ही कर्जमाफी केली असताना केली होती, सातत्याने जनतेची दिशाभूल करणं, जनतेची फसवणूक करणं, शेतकऱ्यांची फसवणूक करणं हे उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारचं काम होतं। भारतीय जनता पार्टीचं सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे। आज कुठलीही निवडणूक नाही तरी देखील आम्ही दिलेलं आश्वासन पाळतो। देवेंद्रजी फडणवीसांनी दिलेलं आश्वासन पाळण्याचं काम कुठलीही निवडणूक नसताना केलेलं आहे। त्या उलट उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फसव्या घोषणा केल्या, परंतु एकही घोषणा प्रत्यक्षात आलेली नव्हती। महायुतीमध्ये सर्व निवडणुका या एकमेकांना सोबत घेऊन लढल्या जातील। काल आपण बघितलं रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये देखील माघार घेण्याचं काम केलंय, संभाजीनगर मध्ये देखील माघार घेण्याचं काम केलंय। त्यामुळे आम्ही 17च्या 17 जागा महायुती म्हणून लढणार आहोत, महायुती म्हणून जिंकणार आहोत। त्यामध्ये कुठेही एकमेकांमध्ये खोडा घालणं, एकमेकांचे पाय ओढणं असा प्रकार महायुतीमध्ये कधीही होत नाही। संजय राऊतांनी उल्लेख केला की घोडे बाजार करून या निवडणुका जिंकल्या जातात। मग संजय राऊतांना सवाल आहे, नाशिक मध्ये तुमचे उमेदवारी अर्ज दाखल केले नाही, मग तिथं नेमका कुठला घोडे बाजार झाला होता? संजय राऊतांनी तिथे कुठला घोडे बाजार केला? उद्धवजी ठाकरे यांना